नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर। आज आपण पशुधन विकास अधिकारी भरती 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे MPSC द्वारे ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे। एकूण 2795 जागा इथे भरल्या जाणार आहे आणि मासिक वेतन पण चांगले आहे। 56,100 रुपये एवढे मासिक वेतन असणार आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये अर्ज आपल्याला कशा पद्धतीने करायचा, या भरतीसाठी वयोमर्यादा काय आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत। त्याआधी सर्वांना माझी विनंती आहे, जे कोणी चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनल लगेच सबस्क्राइब करून घ्या, बाजूच्या बेल आयकॉनवर पण क्लिक करून घ्या, म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जातील। पशुधन विकास अधिकारी भरती 2025 महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत MPSC महाराष्ट्र शासनाच्या कृषी पशुसंवर्धन पशुव्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिपत्याखाली पशुधन विकास अधिकारी गट अ क्लास 1 ची पोस्ट आहे। या पदासाठी 2795 पदांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे। राज्य सरकारच्या मंजुरीनुसार मिळालेल्या मागणी पत्राच्या आधारे ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे। पात्र आणि इच्छुक उमेदवारांना फक्त ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे। इथं ऑनलाईन ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। भरतीचा विभाग आणि स्वरूप काय असणार आहे, तर या भरतीसाठी MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC ही अधिकृत भरती संस्था असून ही भरती राज्य सरकारच्या अधीनस्थ शासकीय सेवेत कायमस्वरूपी परमनंट स्वरूपाची केली जाणार आहे। ही नोकरी शासनमान्य वेतन श्रेणीसह असून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये काम करण्याची तुम्हाला संधी उपलब्ध होणार आहे। पदाचे नाव आणि एकूण जागा या भरती अंतर्गत 2795 रिक्त पदे भरण्यात येणार असून पदाचे नाव पशुधन विकास अधिकारी लाईव्ह स्टॉक डेव्हलपमेंट ऑफिसर असे आहे। वेतन श्रेणी या पदासाठी शासनमान्य वेतन स्तराप्रमाणे 56,100 मासिक वेतन देण्यात येईल। यासोबत शासनाच्या धोरणानुसार अन्य भत्तेही इथे लागू असणार आहे। तर इथे अर्ज पद्धती तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे। वयोमर्यादा कमीत कमी 18 वर्ष असलेला उमेदवार आणि जास्तीत जास्त 38 वर्ष असलेला उमेदवार 38 पेक्षा जास्त नसावे इथे अर्ज करू शकता। त्याचप्रमाणे मागासवर्गीय उमेदवारांसाठी शासन नियमानुसार वयोमर्यादेत सवलत लागू आहे। अर्ज शुल्क खुला आणि सामान्य प्रवर्गासाठी 394 आहे आणि मागासवर्गीय प्रवर्ग जसे SC ST DT NT OBC आणि जर EWS पण असेल तुमच्याकडे तर 294 रुपये तुम्हाला लागणार आहे। शैक्षणिक पात्रता उमेदवाराने भारतीय पशुवैद्यक परिषद अधिनियम 1984 नुसार मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ किंवा पशुवैद्यकीय संस्थेतून वेटरनरी सायन्स किंवा वेटरनरी सायन्स अँड ॲनिमल हजबेंडरी या शाखेमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे। संबंधित अर्हता ही अधिनियमाच्या पहिल्या व दुसऱ्या अनुसूचीनुसार असावी आणि नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रभर कोणत्याही जिल्ह्यात दिली जाऊ शकते। उमेदवारांनी महाराष्ट्राच्या कोणत्याही भागात सेवा बजावण्याची तयारी ठेवायची। आणि निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तर संबंधित पदासाठी आयोगाच्या धोरणानुसार निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे। यात ऑनलाईन परीक्षा होणार, त्यानंतर DV म्हणजे कागदपत्र पडताळणी होणार, याचा समावेश असू शकतो। निवड प्रक्रियेबाबत अधिक माहिती आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिली जाईल। अर्ज पद्धत आणि अंतिम दिनांक काय आहे, तर अर्ज आपल्याला ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे। उमेदवारांना खालील दिलेल्या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे। https mpsconline.gov.in किंवा https mpsc.gov.in। ऑनलाईन अर्ज भरण्याची सुरुवात 29 एप्रिल 2025 पासून सुरू झालेली आहे आणि अर्ज भरण्याची अंतिम तारीख 19 मे 2025 आहे। तर अशा प्रकारे ही भरती आहे। व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहिती।